त्या दिवशी ज्या नवरदेवाला आमच्यात गडांगण होतं ना, त्याचाच आज गहना वगैरे होता म्हणून तिकडेच गेलतो. पण त्याआधी आज होता माझा उपवास म्हणून बटाटा आणि चिप्स पापड्या वगैरे खाल्ल्या. मम्मी आल्याच्या नंतर मग तिकडे गेलतो गहना बांगड्याला. जातं वगैरे सजवाय मी नव्हती गेली, त्याच्यामुळं त्या खूपच खवाळल्या का आली नाही. ते सगळं झाल्याच्या नंतर मस्त असं थंड वगैरे घेतलं. मी काय बांगड्या हातात वगैरे नव्हत्या घातल्या, हातातच घेतलेल्या. म्हटलं लग्ना दिवशी आहे त्याला घालायला, अजून 2-3 दिवस होतं लग्नासाठी. बांगड्या वगैरे घेतल्या, तिथनं डायरेक्ट घरी निघालो. तिथून डायरेक्ट घरीच निघालेलो, पण मम्मीच्या कुठं गप्पा थांबते ते, थोड्या वेळ तिथं बसली. तिथून घरी आल्याच्या नंतर उपवास असल्यामुळे मम्मीने चिवडा वगैरे आणलेला बालाजी, त्याच खाल्ला. अचानकच वातावरण चेंज झालं म्हणून म्हटलं बाहेरच बसून खावा चिवडा वगैरे खाल्ल्याच्या नंतर आज होता गावचा बाजार, त्याच्यामुळे पावभाजीचा प्लॅन होता. पण मम्मीनं काय एवढं सामान वगैरे आणलं नव्हतं, त्याच्यामुळे मिसळ पावच करायला लागला. मस्त अशी मटकीची वगैरे भाजी वगैरे केलती, कारण का जर गुरुवारी मटकी आणल्याशिवाय बाजार आणला असं वाटतच नाही. मस्त मिसळ वगैरे खाल्ली. भेटू दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.